ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिचे फेस डिटेक्शनमुळे सायलीला हरीश काकांचा चेहरा ओळखता आला असतो, पण त्यांना मारून कोणीतरी त्यांची बॉडी पुरली होती आणि त्यांची एवढी वाईट अवस्था केली असते की त्यांचा चेहरा पण ओळखा येत नसतो। तेव्हा सायली खूप रडत असते, तेव्हा अर्जुन तिला शांत करतो, बोलतो आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि त्यांचा जर खून झाला असेल तर आपण त्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। तेव्हा सायली बोलते मी त्यांना शेवटचे भेटले होते, त्यानंतर ते गायब झाले आणि त्यांची अशी ही बॉडी सापडली। ते मधुभाऊंना खूप अस्वस्थ वाटत असतं, कारण की तिला प्रियाने तुम्ही इकडे राहू नका, तुम्ही इकडनं बाहेर जा असं सांगितलेलं असतं, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं असतं। तेव्हा मधुभाऊंच्या डोक्यात एक विचार येत असतो की मी त्या आश्रिसासारखा राहतो, पण ते योग्य आहे का? तेव्हा मधुभाऊने ते आठवत असतं की पोलीस इथे आले असते आणि त्यांना अटक होणार होती, पण त्यांना एका जामिनामुळे तात्पुरते सुटकारा मिळालेला असतो। पण इथे पूर्ण मधुभाऊंना सांगत असते की तुमच्यामुळे ते पोलीस आलेत आणि तुमच्यामुळे आमच्या घरात इतकी वाताहत चालू आहे। तेव्हा पूर्णाचे एवढे वाक्य आठवून मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं। तेव्हा मधुभाऊ बोलतात प्रिया बोलते ती खरं आहे, ती चुकीचं बोलली असली तरी माझ्यामुळे सायलीला खूप त्रास होत आहे आणि माझ्यामुळे सायलीवर बोटं उचलली जात आहेत। तेव्हा मधुभाऊंना आठवत असते की मला जेव्हा अटक होत असते तेव्हा सायलीची तब्येत नाजूक झाली होती आणि तिला चक्कर आली होती। तिथे सायली अर्जुनला विचारते का हरीश काकांबद्दल काय आता शोधायचंय। तेव्हा सायली अर्जुन सांगते की हरीश काका एकटे होते आणि त्यांना फॅमिली काय नव्हती, म्हणून ते आश्रमात आले होते। तेव्हा अर्जुन बोलतो त्यांची फॅमिली नाही तर त्यांचे फ्रेंड बिरेंड असतील ना, त्यामुळे त्यांना काहीतरी विचारू शकतो हरीश काकांबद्दल, त्यामुळे माहिती भेटू शकते की अर्जुन काका शेवटचे कोणाला भेटले होते आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकते। तेव्हा सायली एका व्यक्तीचं नाव सांगते, तेव्हा अर्जुन बोलतो आपण त्यांच्या पत्त्यावर जाऊया का, त्यांच्याकडून आपल्याला हरीश काकांची काहीतरी माहिती मिळेल। तेव्हा अर्जुन सायली त्या व्यक्तीकडे जातात। इथे सायलीला वाटत असतं का त्या व्यक्तीला, तेव्हा इथे सायली त्या व्यक्तीने सांगते की हरीश काका वारले, त्यांची बॉडी आश्रमात सापडलेली आहे, पण सायलीच्या बोलण्यावर त्या माणसावर काहीच परिणाम होत नाही। तेव्हा सायलीला आश्चर्य वाटते। तेव्हा सायली त्यांना विचारते, तेव्हा ते काका सांगतात हरीश आणि माझं फोनवर चॅटिंग होत असतं। तेव्हा ते आपलं चॅटिंग त्या सायलीने अर्जुनला दाखवतात। तेव्हा सायलीने अर्जुनला चांगला धक्का बसतो। तेव्हा सायली त्यांना बोलते अशोक काका हे काय तुम्हाला मेसेज येतात त्यांचे। तेव्हा अर्जुन बोलतो हे चुकीचं, आताच्या आता तुम्ही हे चॅटिंग थांबवा। तेव्हा अर्जुन बोलतो हा नंबर कुठे आहे काय तुम्ही बघेन, पण एक दुःखाची बातमी तुम्हाला सांगायची आहे। तेव्हा सायली सांगते हरीश काका आमच्यामध्ये नाहीत। तेव्हा हे कोणत्या माणसाला धक्का बसतो। तेव्हा सायली सांगायला लागते आश्रमात त्यांना गाडलं गेलं आणि त्याच्या अगोदर त्यांना मारलं गेलं होतं आणि आश्रमात त्यांचा सांगडा सापडला होता। तेव्हा त्या काकांना विचारत असतो की असं कसं झालं, हे कोणी केलं आणि ही चॅटिंग आता कोण माझ्यावर करत आहे। तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुनसाठी ही केस आता कॉम्प्लिकेटेड झालेली असते। इकडे सायली आणि अर्जुन घरी आल्यानंतर प्रियाला माहित असतं की मधुभाऊ घर सोडून गेले असतात। तेव्हा इथे सायली अर्जुनला बोलते आपण मधुभाऊकडे जाऊया। तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की मध्ये हा घर सोडून गेला आहे आणि हा आता घरातनं बाहेर पडला तर महिपतची माणसं त्याला काय सोडणार नाहीत। तेव्हा इथे सायली मधुभाऊ हाक मारते, पण मधुभाऊ हात देत नाही। तेव्हा सायली विचार करते की मधुभाऊ वॉशरूम मध्ये गेले असेल, तेव्हा तिकडे जाऊन बघते, पण तिकडे पण हाक मारल्यावर ते हाक देत नाहीत। तेव्हा अर्जुन बोलतो मधुभाऊचं काय झालं, मधुभाऊ असे कसे कुठून निघून गेले। तेव्हा सायली बोलते मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथे कुठे जाऊ नका, कारण की तुमच्या जीवाला धोका आहे। सायली बोलते हरीश काकांची बेड न्यूज मिळाली आणि ते मधुभाऊ घरात नाहीत, आता काय करायचं, कुठे जायचं, कुठे शोधायचं मधुभाऊंना। तेव्हा अर्जुन बोलतो आपण खाली जाऊन बघूया कुठे भेटतात मधुभाऊ। पण त्या टायमाला तिथे एक चिठ्ठी मिळते, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं की मधुभाऊने की सायली अर्जुन मला तुमच्या डोक्यावर ओझं म्हणून राहायचं नाही, मी हे घर सोडून निघून जातो, जिथे मला राहता येईल तिथे राहीन, मी माझी सोय मी करून घेईन, तुमच्या डोक्यावर मला ओझं म्हणून राहायचं नाही, तुमचा संसार तुम्ही करा, तुमचा संसार हा सोन्यासारखा राहायला पाहिजे। सायली अर्जुन बोलतात की असं होऊ द्यायचं नाही, कारण महिपतने त्यांना पाहिलं की त्यांना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। तेव्हा इथे सायली अर्जुन खाली येतात, तेव्हा ती विमलला बोलतात की तू पाहिलंत का। विमल बोलते मी पाहिलं नाही, माझं कामाकडे लक्ष होतं। तेव्हा सायलीला टेन्शन येतं आता काय करायचं। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो तू नको काळजी करू। तेव्हा इथे प्रताप सायलीला बोलतो काय झालं। तेव्हा सायली बोलते मधुभाऊने ते चिठ्ठी ठेवली घरात आणि ते इथनं निघून गेलेत। तेव्हा प्रताप ही चिठ्ठी वाचतात, तेव्हा घडलेला सगळा प्रकार त्यांना कळतो। तेव्हा प्रताप तन्वीला हाक देतो आणि बोलतो इकडे ये। तेव्हा तन्वी विचार करते की हा म्हातारा आता का पचकायला नको। तेव्हा प्रताप तन्वीला बोलतो तू मधुभाऊशी जाऊन काय भेटलीस का, त्यांना काय सांगितलंस का। तेव्हा सायली प्रतापना बोलते नक्की काय घडलं ते तुम्ही सांगाल का। तेव्हा प्रताप सांगायला लागतो की ही घरात आली होती तेव्हा ही कल्पना आणि पूर्णाईला सांगत होती की मधुभाऊने इथनं काढायला हवं, कारण की त्यांच्यामुळे या घराला त्रास होतोय आणि घरामध्ये पोलीस येत आहेत आणि त्यांच्यामुळे या घराची मान खाली जात आहे। तेव्हा प्रताप सांगायला लागतो की मी या तन्वीला झापलं आणि बोलतो या मधुभाऊनं घरातनं बाहेर काढता कामा नये। सायली आणि अर्जुन विचार करतात की आपण या प्रियाला नंतर बघूया, आपण पहिला मधुभाऊंना शोधूया। तेव्हा सायली आणि अर्जुन मधुभाऊंना शोधत असतात, पण त्यांना कुठे काय दिसत नाही, पण त्या एका ठिकाणी त्यांना चालताना मधुभाऊ दिसतात। तेव्हा सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं। तेव्हा सायली मधुभाऊंना भेटते आणि बोलते हे काय करताय तुम्ही। तेव्हा मधुभाऊ बोलतात मला सायली माफ कर, मी तुमच्या डोक्यावर ओझं म्हणून राहणार नाही।
तेव्हा सायली मधुभावना बोलते, तुम्ही असा काय विचार करू नका, तुम्ही नसाल तर आमचं कसं होईल, आणि प्लीज तुम्ही असा विचार करू नको, तुम्ही इथनं गेलात तर माझं काय होईल. तेव्हा मधुभाऊ रडतात, त्यांना वाटतं की आपल्या मुलीला आपली गरज आहे. तेव्हा सायली मधुभावना बोलते, हा विचार तुमच्या डोक्यात कोणी भरवला, इतके दिवस तुम्ही असं काय करत नव्हते. तेव्हा सायली बोलते, हे प्रियाने केलं. मधुभाऊ बोलतात, हे सगळं प्रियाने केलं आहे. तेव्हा सायली आणि अर्जुन घरी जातात आणि प्रियाला खाली बोलवतात आणि बोलतात खाली ये. तेव्हा प्रिया खूप घाबरली असते. तेव्हा प्रिया सायलीला बोलते, काय झालं. तेव्हा सायली बोलते, जे तू हे नाटक करतेस तू बंद कर. तेव्हा सायली प्रियाला वॉर्निंग देते आणि बोलते, ह्याच्या पुढे तू मधुभाऊंबद्दल काय केलं, त्यांच्याबद्दल जर उलट सुलट काय केलंस, याद रख माझ्याशी गाठ आहे. आता ह्याच्यापूर्वी तू माझ्या आणि सुभेदाराच्या घरात भांडण लावून दिलीस, आता तू मधुभाऊंच्या जीवावर उठलीस काय. तेव्हा सायली प्रियाला सांगायला लागते, ह्याच्या पुढे तू मधुभाऊंना काही बोलायचं नाही. तेव्हा मधुभाऊंना सायलीचा हे रूप पाहून खूप आनंद झालेला असतो, कारण की सायली माझ्या बाजूने उभी आहे, आता मला कसली भीती नाही. इथे आता अर्जुन ठरवतो असतो की आता महिपंतला सोडायचं नाही. तेव्हा अर्जुन विचार करतो की हरीशचा मित्र ज्याला कोण चॅटिंग करतो त्याचा फोन, त्यांच्याशी कोण चॅटिंग करतो हे त्याला पाहायचं असतं, म्हणून त्यांचा फोन तो ट्रेस करायला पाहत असतो, आणि तो कोणाच्या नावाने फोन करतो आणि चॅटिंग करतो हे त्याला पाहायचं असतं. इथे कोर्टात केस चालली असते आणि अर्जुन मोठा धमाका करायचा ठरवत असतो. तेव्हा अर्जुन जजना सांगतो की हरीशच्या नावाने कोणतरी चॅटिंग करतोय, फोन करतोय, त्यांचे जे मित्र होते त्यांना. तेव्हा अर्जुन जजना सांगतो की हरीशच्या नावाने कोणतरी चॅटिंग करतोय, कारण की वाटायला पाहिजे की हरीश जिवंत आहे म्हणून, म्हणजे हरीशचा खूनच झाला नाही हेच त्यांना दर्शवायचे असेल. तेव्हा हरीशचा मित्र कोर्टात येऊन स्टेटमेंट द्यायला लागतो आणि हे बोलतात ते खरं आहे. तो जजना सांगतो की हरीशच्या नावाने कोण मला चॅटिंग करत आहे. तेव्हा अर्जुन जजना सांगतो की या माणसाची कसून चौकशी झाली पाहिजे, हा माणूस कोण आहे, कुठून चॅटिंग करतोय. तेव्हा जज अर्जुनच्या बाजूने सुनावणी देतात आणि बोलते, ह्या केसची चौकशी झाली पाहिजे की हे चॅटिंग कोण करतोय. जर हरीशचा मृत्यू झाला मग ह्या त्यांच्या फोनवरून ही चॅटिंग कोण करतोय त्याला पकडलं गेलं पाहिजे, कारण की प्रत्येक केसमध्ये महिपत सिकरेचं नाव येतच आहे. तेव्हा महिपतच्या त्या माणसाला पकडलं जातं आणि कोर्टात हजर केलं जातं आणि कोर्टात विचारलं जातं का तू चॅटिंग कोणाच्या सांगण्याने करतोय. तेव्हा तो माणूस बोलतो, मी महिपतच्या सांगण्यावरून ही चॅटिंग करत आहे, कारण की त्यांनी मला धमकी दिली होती आणि तो त्याचे मला पैसे देतो, आणि तो सांगतो मला माझं कुटुंब आहे ते चालवण्यासाठी मला हे सगळं करायला लागत आहे, आणि महिपतच्या बोलण्यानुसार हे सगळं मी केलेलं आहे. पण हे ऐकून कोर्टात असलेल्या महिपतला चांगला धक्का बसतो, कारण की अर्जुन ही केस चांगलीच फिरवलेली असते. आता राहिले नागराज आणि प्रिया, ह्या दोघांना पण आता चौकशीला सामोरे जावे लागणार असतात. आता पुढे काय करावं याची पण त्यांना आता चांगलीच भीती वाटत असते, आणि जर आता महिपत अडकलं तर आम्हाला पण अडकायला लागलं हे त्यांना कळायला लागलेलं असतं. आणि आता फोन कॉलच्या चॅटिंगमुळे महिपत ही चांगला अडकलेला आहे. आता यापुढे प्रिया आणि नागराज यांचं पण आता काय होणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.